ज्या स्पॉटवर सध्या आपण आहे पाठीमागं बघताय पूर्णपणे पाषाण खडक आहे आणि याच पाषाणात 3 मृतदेह हे काही तास अगोदर काढण्यात आलेले आहे। अशा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणार आहे खवड्या डोंगर, तिसगाव परिसरातलं खवड्या डोंगर। या डोंगराच्या कडेला आपण सध्या आहे खाली पायथ्याला आणि कालचे जे म्हणजे दर्शनी सगळं ज्यांनी संपूर्ण बघितलं की कशा पद्धतीने या ठिकाणी त्या मुलाला समजूत घालत होते, त्या मुलाची आई वडील हे त्या ठिकाणी होते, पण कुठलीच समज त्याला त्या ठिकाणी कामं नाही आली आणि त्या मुलाच्या हट्टापायी, त्या मुलाच्या एका चुकीच्या पावलामुळं त्या निष्पाप आईबापाचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झाला। सरपंच साहेब, कालपासून स्टोरी एकच होती, कालपासून चर्चा एकच होती की मुलाने आयफोनमुळं आत्महत्या केली, आयफोनमुळे तो या ठिकाणी या लोकेशनला सुसाईडसाठी आला होता। काय परिस्थिती खरी? याच्या अगोदर सुद्धा 1 वर्षापूर्वी तो इथं आला होता। पोलीस डिपार्टमेंटने आणि फायर ब्रिगेडने त्याला विनंती करून तेव्हा वापस केलं होतं, परंतु 1 वर्षाच्या नंतर त्याला काय बुद्धी सुचली, तो परत ह्या डोंगरावर आला। मित्रांनो, एक 3 निष्पाप जीव आणि काही तासापूर्वी या ठिकाणी मृत पावले, त्यांचे या शव या ठिकाणी काढले। इकडं थोडंसं इकडं बघूया या, हीच ती जागा आहे की या जागेवरती या 3 जीवांचा बळी गेला। आणि हे दगड बघता ना, इथे हे रक्ताचे सडे या ठिकाणी पडलेले या दगडावरती आणि ती चप्पल पडलेली कदाचित त्या मुलाच्या वडिलाची चप्पल असावी, पण हे 3 जीव वरतून कोसळले आणि या दगडावरती, या खडकावरती त्यांचं डोकं आपटलं आणि त्यांचा जीव गेला। ज्या आयफोनची जी चर्चा झाली, तर तुमचा एकदा मोबाईल दाखवा ना, कुठला मोबाईल तुमच्या खिशात? माझ्या खिशात हा फोन, साधा नोकियाचा फोन आहे। फोनचा जो विषय होता, मी त्याला सहज बोलून गेलो की बाबा तुझ्याकडे जो आयफोन आहे, तुझे आई वडील तुझा लाड पुरवतात, आयफोन आहे, तू सुशिक्षित मुलगा आहे, अनाडी नाही, ही पब्लिक तुला बघते। म्हणलं एखादा येडा असतं तर येडा उडी मारून राहिला असं म्हणतात लोक, तू समजदार आहे, शिक्षित आहे, असं काही करू नको। मी त्याला जवळपास 2 तास विनंती करत